तर सहाव्या फेरी अखेरीस अनंत सिंग 8,000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। छोटे सरकार मोकामामध्ये जेडीयूच्या अनंत सिंग छोटे सरकार यांची आघाडी सध्या कायम आहे। 8,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। तुरुंगातून निवडणूक लढवून सुद्धा अनंत सिंग पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून येत आहेत विजयाच्या वाटेवर। ते एनडीए 176, महाआघाडी 60। तर लोकगायिका मैथिलीचे राजकीय सुरांनाही बिहारची दाद मिळाली असं दिसतं। तिसऱ्या फेरी अखेरीस मैथिली ठाकूर या ठिकाणी 4,000 मतांनी पुढे आहेत। भाजप प्रवेशानंतर थेट आमदारकीचं तिकीट मिळालं होतं मैथिलीला आणि मैथिली ठाकूर या ठिकाणी विजयाच्या मार्गावर गाण्याबरोबरच राजकीय सुरांना देखील बिहारची या ठिकाणी दाद मिळताना दिसते। से गिरा राज से बड़ा आरजक और उससे बड़ा भ्रष्टाचारी को है क्या। चलिए, भाजप प्रवेशानंतर थेट आमदारकीचं तिकीट मैथिली ठाकूरला मिळालेलं होतं। सगळ्यात लहान उमेदवार आणि मैथिलीचे राजकीय सूरही जुळताना दिसत आहेत। राजकीय सुरांना देखील बिहारकरांनी या ठिकाणी दाद दिलेली पाहायला मिळते। नक्कीच मैथिलीचा प्रवेश झाला, भाजप प्रवेश, उमेदवारी जाहीर झाली। सुरुवातीला विरोध सुद्धा झालेला होता। त्या विरोधाचा कुठेतरी फटका बसेल का मैथिलीला एक भीती होती, मात्र तसं होताना दिसत नाहीये। हा पारंपरिक असा राजदचा मतदारसंघ, मात्र त्या अलीनगर मधनं मैथिली ठाकूर ही आघाडीवर आहे। तिने ही आघाडी कायम ठेवल्याचं दिसतंय। भाजप 74 आणि जेडीयू 79 जागांवर जेडीयूने जी मुसंडी मारलेली आहे त्यामुळे आरजेडीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे। मागच्या वेळेला आरजेडीने मुसंडी मारली त्यामुळे जेडीयू या ठिकाणी 42 जागांवर होती, मात्र आता जेडीयू 79 जागांवर पोहोचले तर आरजेडी मात्र त्यामुळे 42 जागांवर घसरलेली आहे। लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे। तेजस्वी यादवांसाठी हा एक मोठा धक्का